काँग्रेस आणि काँग्रेस वर क्रूड ऑइलचे भाव कमी झाले. क्रूड ऑइलचा भाव कमी असतानाही पेट्रोल डिझेलचे भाव जास्तीच होते आणि दरम्यानच्या काळात 77,000 कोटी रुपयांचा नफा हा ऑइल कंपन्यांनी मिळवला, तर दुसऱ्या बाजूला नायरा आणि रिलायन्स यांनी गलेलठ्ठ स्वरूपाचे नफा हा रशियाकडून तेल घेत असताना मिळवलं. त्यामुळे इंधनाच्या बाबतीत नफेखोरी हा भारत सरकारचा हा धंदा बनलेला आहे. न्यायालयात सुरू असलेल्या ईव्हीएम बद्दल नाना पटोलेंनी सांगितलं की ना रहेंगी बास ना बजेंगी बासरी, असा प्रकारचा केंद्र सरकारकडून सुरू आहे का? पश्चिम बंगालमध्ये 4,000 ईव्हीएम मशीनचं जळणं आणि नीट परीक्षेचे सगळं अर्ज आणि सगळं डॉक्युमेंटेशन जळणं, यामध्ये सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या स्पष्ट आहेत. ईव्हीएम जाळणं आणि नीट परीक्षेतली दस्तावेज जाळणं, या सर्वांमधून चोर तर चोर आणि वरतून सिरजोर हा भारतीय जनता पक्षाचा कित्ता गिरवला जात असल्याचं स्पष्ट आहे. मध्ये कुठेतरी राष्ट्रवादी रस्त्यावर आहे, त्यांनी उपोषण केलं आहे. रविकांत तुपकर यांचंही आता अन्नत्याग सुरू होत आहे. काँग्रेसची अशी काही प्रखर भूमिका काही दिसत नाही. आपल्या या आंदोलनामध्ये काँग्रेसचा पाठिंबा होता, सहभागी होता. मी देखील आज आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता आजपासून मी देखील उपोषणाला अन्नत्यागाला त्यांच्यासोबत बसणार होतो. त्यामुळे एवढंच नाही तर रोहित पवारांनी मागच्या संपूर्ण महिनाभरामध्ये केलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस पक्ष उभा असल्याचं देखील आपण सर्वांनी बघितलंय. उभं ठाकलं आहोत ते भारतीय जनता पक्षाची जी हुकुमशाही आहे, दंडेलशाही आहे, तिला थांबवण्याकरता रुकलेला. ते या निमित्तानं आम्हाला सर्वांनी, लोकशाही प्रेमी सर्वांनी मतदान करावं. शेकाप असेल, महाविकास आघाडीचं तर आव्हान आहेच आहेत. इतप्पर काही अपक्ष जे आहेत किंवा सत्तेमधले जे लोक आहेत ज्यांना आता भ्रमनिरस झाला आहेत, त्यांनी देखील कुठेतरी निषेध म्हणून आता विरोधामध्ये महाविकास आघाडीला, काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. थेट ज्या सर्व स्तरातील जे अपक्ष आहेत त्या अपक्षांसोबत जे काही क्षेत्रीय पक्ष आहेत किंवा छोटे पक्ष आहेत त्यांनी करावं. इम्तियाज जलील यांनी देखील या संदर्भामध्ये कुठेतरी आपली भूमिका स्पष्ट करत असताना काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करावी.